न्याय क्रांती न्यूज, अन्यायाविरुद्ध आवाज। इराण इस्रायल युद्धाच्या छायेत देशाची अर्थव्यवस्था सुरक्षित ठेवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना महत्त्वाचे आवाहन केले। या आव्हानाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जोरदार पाठिंबा दिला असून देशहितासाठी प्रत्येकाने साथ द्या असे आवाहन राज्यातील जनतेला केले आहे। पंतप्रधान मोदींचे 9 कडक निर्बंध। तेलंगणातील सिकंदराबाद येथे बोलताना पंतप्रधान म्हणाले की जागतिक संकटामुळे आपण सतर्क राहणे गरजेचे आहे। त्यांनी भारतीयांना खालील गोष्टी टाळण्यास सांगितले आहे। इंधनाचा जपून वापर, पेट्रोल डिझेल वाचवण्यासाठी मेट्रो आणि सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा। सोने खरेदीला ब्रेक, परकीय चलन वाचवण्यासाठी वर्षभर सोने खरेदी टाळा। परदेशी दौरे रद्द करा। फिरायला जाणे किंवा डेस्टिनेशन वेडिंग किंवा वर्षभर पुढे ढकला। वर्क फ्रॉम होमला प्राधान्य। गरज नसल्यास घराबाहेर पडणे टाळून घरून काम करा। खाद्यतेलात कपात। आरोग्यासाठी आणि बचतीसाठी अन्नातील तेलाचा वापर कमी करा। इलेक्ट्रिक वाहनांचा वापर। प्रदूषण आणि इंधन खर्च कमी करण्यासाठी ईव्हीला पसंती द्या। कार पुलिंग, खासगी गाडी वापरताना इतर प्रवाशांना सोबत घेऊन इंधन वाचवा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महाराष्ट्राला संदेश। पंतप्रधानांच्या या पावलावर भाष्य करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की आज शेजारील देशामध्ये पेट्रोलचे दर 450 रुपयांच्या पुढे गेले आहेत। भारताला अशा संकटापासून वाचवण्यासाठी पंतप्रधान मोदींनी घेतलेले हे निर्णय काळाची गरज आहेत। महाराष्ट्रातील जनतेने बचत आणि संयम बाळगून या मोहिमेत सहभागी व्हावे। प्रशांत काटे, संपादक, न्याय क्रांती न्यूज, पुणे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।